Hello students, today we are starting a new lesson, that is lesson number 16, Day and Night of Standard 4th. Day and Night, दिवस आणि रात्र बघूया. Have you a question in your mind that how this day and night occur? हा दिवस आणि रात्र कसा होत असेल? सूर्य उगवल्यानंतर दिवस होतो, सूर्य मावळल्यानंतर रात्र होते, असं आपण का होतो आणि हाऊ दिस प्रोसेस इज कंटिन्युअसली हॅपन इच अँड एव्हरी टाइम. ही जी प्रोसेस आहे डे अँड नाईटची, ही सतत आणि कंटिन्युअस का होत असते किंवा सूर्य मावळतो, सूर्य उगवणे, ह्या प्रोसेस कशा होतात, दॅट वी हॅव टू लर्न अँड हाऊ दिस डे अँड नाईट ऑकर on our earth, that we have to learn in this lesson step by step. So we live on the earth. We live on which planet? आपण कोणत्या ग्रहावरती राहतोय? We live on a earth planet. The earth gets light from the sun because planet do not have their own light. प्लॅनेट, ग्रहांना स्वतःची लाईट नसते. मग जे सर्व ग्रह आहेत, जे प्लॅनेट्स आहेत, ते काय करतात? सन कडून लाईट घेतात. सो सिमिलरली अर्थ गेट लाईट फ्रॉम द सन. अर्थ काय, आपण अर्थवरती राहतो आणि अर्थला लाईट कुठून मिळते? अर्थ गेट लाईट फ्रॉम द सन. द अर्थ शेप इज लाईक दॅट ऑफ व्हेरी लार्ज बॉल. आणि आपल्या या अर्थचा शेप कसा आहे? एका मोठ्या बॉल सारखा आहे. देअरफॉर लाईट फ्रॉम द सन डज नॉट रीच द एंटायर अर्थ ॲट वन अँड द सेम टाइम. त्यामुळे काय होतं? आपलं पृथ्वी खूप मोठी आणि एका मोठ्या विशाल चेंडू सारखी आहे. त्यामुळे काय होतं? सूर्याकडून येणारी जी लाईट आहे ती पूर्ण अर्थवरती ऍट अ टाइम किंवा सेम टाइमला सगळीकडे पोहोचत नाही. त्यामुळे काय होतं? त्यामुळे सगळीकडे लाईट मिळत नाही. त्यामुळे हाफ द अर्थ गेट सनलाईट अँड व्हाईल द अदर हाफ रिमेन्स डार्क. त्यामुळे काय होतं? पृथ्वी एवढी गोल आणि मोठी असल्यामुळे सूर्याकडून येणारे लाईट काय होते? लुक ॲट दिस इमेज. सपोज इट इज अ अर्थ. हा गोल भोवरा जो दिसतोय तो म्हणजे आपण अर्थ समजूया. आणि दिस इज टॉर्च इज अ सन. बघा लाईट काय होते? सन कडून येणारी लाईट अर्थच्या थोड्याच भागाला, हाफ भागाला मिळते. हाफ भाग काय असतो? काळोखामध्ये असतो. सो हाफ पार्ट ऑफ लाईट, हाफ पार्ट ऑफ अर्थ गेट सनलाईट अँड अदर हाफ पार्ट रिमेन इन अ डार्क. त्यामुळे काय होतं? सूर्याकडून येणारी लाईट आहे ती फक्त पृथ्वीच्या अर्ध्याच भागाला मिळते, अर्ध्या भागाला मिळत नाही. वी से दॅट इट इज द डे इन द हाफ दॅट गेट्स लाईट. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? अर्थचा जो हाफ भाग आहे, सपोज अर्थ असेल तर या अर्थचा जो हाफ भाग आहे जिथे लाईट पोचते तिथे काय असणार आहे? डे. आणि जो भाग डार्क मध्ये आहे, काळोखामध्ये आहे, तिथे काय असणार आहे? नाईट. त्यामुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागामध्ये जिथे लाईट, द पार्ट ऑफ अर्थ वेअर लाईट इज प्रेझेंट, देअर इज अ डे. तिथे काय असणार आहे? डे असणार आहे. आणि व्हाईल इन द अदर हाफ वेअर सनलाईट डज नॉट रीच, अदर हाफ जिथे काय होतंय? सनलाईट रीच नाही होते, पोचत नाहीये, तिथे काय असणार आहे? इट इज नाईट. सो इट इज डे अँड नाईट ऑकर बेस्ड ऑन द सनलाईट प्रेझेंट ऑन अ अर्थ. त्यामुळे डे आणि नाईट ही कशावरती डिपेंड आहे? सनलाईट अर्थवरती कोणत्या भागामध्ये प्रेझेंट आहे आणि कोणत्या भागामध्ये ऍबसेंट आहे त्यावरती डिपेंड आहे. सो एव्हरी डे वी से डे चेजिंग नाईट अँड देन नाईट चेजिंग डे. आपण दररोज बघतो सकाळी दिवस होतो आणि संध्याकाळी काय होते? त्याची रात्र चेंज होते. दिवस आणि रात्र, रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस, पुन्हा दिवस आल्यानंतर पुन्हा रात्र. दिस कंटिन्युअस सायकल इज ऑकर डे आफ्टर डे. प्रत्येक दिवशी हेच होतं. दिवस झाल्यानंतर संध्याकाळ, रात्र, रात्र झाल्यानंतर पुन्हा दिवस, रात्र. ही कंटिन्युअस सायकल फिरत असते. इट इज नॉट स्टॉपिंग. सो हाऊ दिस हॅपन? दॅट वी हॅव टू लर्न. हे कसं होतं? दिवस रात्र ही सायकल कंटिन्यू का चालू आहे? जस्ट एज अ टॉप स्पिन्स अबाउट इट सेल्फ द अर्थ टू टर्न्स अराउंड इट सेल्फ. इथे बघा एक भोवरा दिलाय आणि तो काय करतोय? सतत फिरतोय स्वतः भोवती, त्याच्या एक्सिस भोवती, या टोकाभोवती तो भोवरा काय करतोय? फिरतोय. आणि एका बाजूने आपण काय केलीये? टॉर्च मारलीये.
मीन्स इट इज अ सन अँड दिस इज अर्थ. आणि हा टॉप म्हणजे काय, अर्थ असणार आहे. बघा, जसा हा भोवरा स्वतःभोवती फिरतोय तशी अर्थ सुद्धा स्वतःभोवती फिरत असते. सन हा एका जागी फिक्स असतो. सन आपली पोझिशन चेंज करत नाही. सन इज फिक्स ॲट वन पोझिशन अँड दिस प्लॅनेट्स आर मुव्हिंग अराउंड द सन. सूर्य हा एका जागी फिक्स आहे आणि हे वेगवेगळे प्लॅनेट आहेत ते काय करत असतात, सूर्याभोवती फिरत असतात. जस्ट लाईक अर्थ इज अवर प्लॅनेट विच इज ऑल्सो मुव्हिंग अराउंड इट सेल्फ. त्यामुळे तो काय करत असतो, सूर्याभोवती फिरत असतो. आपल्याला ते जाणवत नाही, आपण अर्थवरती आहोत, अर्थ मूव्ह होत असते, बट वी कॅनॉट फील दॅट बिकॉज अर्थ इज व्हेरी लार्ज. खूप लार्ज असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. सो दिस अर्थ टर्न्स अराउंड इट सेल्फ. त्यामुळे ही अर्थ पण काय असते, स्वतःभोवती मूव्ह होत असते. सो द पार्ट ऑफ द अर्थ दॅट इज गेटिंग सनलाइट गोज इन टू डार्कनेस अँड द पार्ट दॅट इज इन डार्कनेस कम्स इन टू अ लाईट. काय होतं, थोडा भाग जिथे लाईट पोचते तो भाग त्या ठिकाणी डे असणार आहे. नंतर काय होतं, जो डे असणारा पार्ट आहे तो काय होतो, मूव्ह होतो, डार्कनेसमध्ये जातो. डार्कनेसमध्ये असलेला पार्ट पुन्हा सनच्या फ्रंटला येतो. बघा इथे जो डार्कनेसमध्ये भाग आहे तो काय होणार, जसा अर्थ मूव्ह होणार तसा पुन्हा इथे सनच्या समोर येणार, म्हणजे इथे डे असणार. हा जो लाईट पार्ट आहे, लाईट असणारा पार्ट, तो कुठे जातो, इथे मागे जातो, डार्क साईडला, डार्कनेस. सो इन दिस वे दिस अर्थ इज मुव्हिंग अँड बिकॉज ऑफ that is where there is a day it becomes night after some time and where there is a night it becomes day. त्यामुळे काय होते बघा, जिथे लाईट होती तिथे डे असतो आणि जिथे डार्कनेस आहे तिथे काय असतं, नाईट असते. त्यामुळे काय होतं, जेव्हा अर्थ मूव्ह होत असते तेव्हा जिथे डे असणार आहे तो पार्ट मूव्ह झाल्यानंतर कुठे जातोय, डार्कनेसकडे, म्हणजे तिथे काय होणार आहे, नाईट. आणि जो नाईटमध्ये पार्ट होता आधी तो आता मूव्ह होऊन कुठे आलाय, सनच्या समोर आलाय. त्यामुळे तिथे काय असणार आहे, डे. सो डे इज मुव्हिंग इन टू अ नाईट अँड नाईट इज कमिंग इन टू अ डे. सो इन दिस वे डे अँड नाईट ऑकर. सो दिस इज अ मेन कन्सेप्ट. Look at this reason is given here. The sun rises in the east in the morning and moves towards the west. आपण बघतो सूर्य उगवण्याची कोणती दिशा आहे, सन रायझेस at east in the east and its sunset occur at the west. सन काय होतो, ईस्ट डिरेक्शनला, पूर्व दिशेला उगवतो आणि तो मूव्ह होत काय होतो, वेस्ट साइडला येऊन पोहोचतो फॉर द सनसेट. इन द इव्हिनिंग द सन सेट्स इन द वेस्ट. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी मूव्ह होऊन तो काय होतो, ईस्ट कडून वेस्ट कडे येतो फॉर द सन सेट. सो वी फील दॅट द सन गोज अराउंड द अर्थ. त्यामुळे काय होतं, सन ईस्ट कडून वेस्ट कडे आला त्यामुळे आपल्याला काय वाटतं की सन मूव्ह होते, बट इट इज नॉट ऍक्च्युअली ट्रू. हे काय एक फक्त इम्प्रेशन आहे, आपल्याला वाटतंय फक्त, बट ऍक्च्युअली व्हॉट हॅपन, अर्थ टर्न्स अराउंड इट सेल्फ. हे कशामुळे होतंय, अर्थ स्वतःभोवती मूव्ह होते त्याच्यामुळे काय होतंय, आपल्याला वाटतं की सन मूव्ह होतोय, पण ऍक्च्युअली हु इज मुव्हिंग, अर्थ इज मुव्हिंग अराउंड इट सेल्फ. स्वतःभोवतीच अर्थ काय असते, गोल फिरत असते, जसा भोवरा आपल्या भोवती फिरतोय. सो दॅट इज व्हाय वी हॅव अ डे अँड नाईट ऑन द अर्थ. आणि अर्थचे स्वतःभोवतीच्या मोमेंटमुळे काय होतं, डे अँड नाईट ऑकर. अँड दिस स्पिनिंग ऑफ अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड एज अ रोटेशन ऑफ अर्थ. ही जी अर्थ स्वतःभोवती मूव्ह होते त्या स्पिनिंगला, त्या मोमेंटला काय बोलतात, रोटेशन ऑफ द अर्थ. सो and we know and this earth takes 24 hours. How many hours? 24 hours to complete one rotation. For one rotation काय करते, अर्थ स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते, त्यालाच आपण काय बोलतो, रोटेशन ऑफ द अर्थ. अँड टू कम्प्लीट दिस वन कम्प्लीट रोटेशन इट टेक्स 24 hours. त्यामुळे आपल्या दिवसामध्ये किती तास असतात, 24 तास. सो दॅट इज वाय अवर डे हॅज अ 24 hours. त्यामुळे आपलं काय म्हणतो आपण, आजचा दिवस आणि रात्र मिळून किती तास होतात, 24 तास होतात. सो त्यालाच आपण काय म्हणतो, डे. 24 hours वन रोटेशन. अर्थ completes its one rotation in 24 hours. So this is a time in our total whole day. त्यामुळे आपण पूर्ण दिवसामध्ये किती टाइम असतो, 24 hours. So this is a reason of a night and day. Thank you.